गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते हं. तुम्हाला राग आला तरी हरकत नाही. मला आयुष्यभर एकाच गोष्टीचा पश्चाताप राहील की मी माझ्या मुलाच्या आयुष्यातला महत्वाचा निर्णय त्या कौशिकीला घेऊ दिला आणि तुमच्या बेलसरे कुटुंबाशी सोयरीक जुळवली. ते केलं नसतं ना तर आज माझ्या युवराजवर ही वेळच आली नसते. अहो असं काय बोलताय पद्मिनीताई? नाही म्हणजे माझ्या निशीला नशीबवान समजते मी. युवराजरावांसारखा नवरा मिळाला, तुमच्यासारखे सासूबाई, दयानंदरावांसारखे सासरे, हे घर आणि माणसं. खरंच नशीब काढलं माझ्या लेकीने. आदल्या जन्मीचं पुण्य असणार तिचं. आणि म्हणतात ना लग्नाच्या गाठी हो स्वर्गात बांधल्या जातात, तसंच आपलं कुटुंब एकत्र येणं हे आपलं नशीब आहे. केदार तारिणीने या घरात येणं हे काय आमचं गेल्या जन्मीचं पाप आहे का? कुठली शिक्षा भोगतोय आम्ही? अहो असं काय बोलताय? तुमच्या तोंडून शिक्षा भोगणं नाही, शिक्षा देणं हे शोभतं. नाही पण पद्मिनीताई, सगळं तुम्ही हातात घेतलं ना हे बरंच केलं बघा. माझ्या लेकीची आणि जावयाची काळजी फक्त तुम्हाला आहे, बाकी कोणाला काही पडलंच नाही हो. या घरातले सगळेच आपले डोळे आणि कान बंद करून बसलेत. त्यामुळे ही पद्मिनी खांडेकर तर सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतःच करणार आहे, शांत बसणार नाही. पद्मिनी खांडेकर, खांडेकरांच्या घरातल्या सगळ्यांचे नंबर सेव्ह करून ठेवले. आता काय फोन येतच राहतील. चीफ ऑफिसर जया जगदाळे स्पीकिंग. ऑफिसर, तुमचं नाव महत्वाचं नाहीये, माझं काम महत्वाचं आहे. माझा मुलगा युवराज खांडेकर तिकडे तुमच्या कस्टडीमध्ये. काय बोलताय मॅडम? युवराज खांडेकरला असं अचानक अटक कोणी केली? म्हणजे कोण आहे असं डॅशिंग ऑफिसर? एक नागरिक म्हणून आणि त्याही पेक्षा एक आई म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. माझं हे म्हणणं तुम्ही जर हसण्यावरून येणार असाल तर मी तुमची कंप्लेंट करेन. करा. काय मी तर म्हणते कराच. एक आई म्हणून आणि एक नागरिक म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य बजावा, आणि प्रशासक आणि एक पोलीस अधिकारी म्हणून मी माझं काम करेन. इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा माझ्या युवराजने तिथून बाहेर पडणं मला महत्वाचं वाटतंय. मला काय खेळ वाटतोय? जया जगदाळ्याच्या तावडीतनं कोणाला सोडवणं इतकं सोपं असेल का? त्या पद्मिनी खांडेकरला खूप हलक्यात घेताय तुम्ही. हलक्या शत्रूला सुद्धा शिस्तीत हँडल करते ही जे जे. रेखाताई, काय करताय? ते मी खायचंय. नाही, कुणी बनवलंय? कुणी बनवलं असेल सांगा बघू. तारिणीने. बरोबर ओळखलं. ते त्या दिवशी तुम्ही म्हणालात ना तारिणीच्या हातचं काही नको, म्हणून मी आपलं अडवलं. तुम्हाला खायचंय का? नाही, खायचं नाहीच आहे मला. त्यात काही मिसळलं नाहीये ना ती, म्हणून ते बघत होते. एकदम सेफ आहे, मी खाऊन बघितलंय ना, आणि टेस्टी सुद्धा. तुम्हाला खायचंय तर तुम्ही खा. तुम्हाला एकदा सांगितलंय ना मला तारिणीच्या हातचं काही खायचं नाही म्हणून. का सारखं सारखं खा म्हणून म्हणताय? राहिलं बरं. वहिनी कुठे आहेत? सकाळपासून दिसल्याच नाहीत. गेले असतील लेकासाठी प्रयत्न करायला. नाही, इथे तारिणी आणि केदार सोडल्यास दुसरं कोणी दिसतच नाही ना. मग घरातलं कुणी काही करत नाही म्हटल्यावर आईच प्रयत्न करणार ना. मी कसं लेकीसाठी आले ना इथे, तसंच त्याही गेले असतील बाहेर. सावकाश. काय झालं? काय ग, गोल गोल सगळा घोळ घालून ठेवला या पद्मीने. काकूंनी काय गोळ घातला? अरे जी ऑफिसर युवराजला इथून घेऊन गेली होती ना, तिच्याशी काल फोनवरती उद्धटपणे बोलली ही बाई. काल रात्री. हा, जे जे मॅडमशी. अशा वेळा पण शांत बसायचं ना, शांतपणे घ्यायचं ना. काय गरज आहे असं बोलायची? तुम्ही शांत व्हा. अरे त्या बाईचा इगो हार्ट झाला आणि गोष्टी आणखीन कितकं झालं ते केवढ्याला पडेल म्हणतोय मी. पण मग आत्ता कुठे आहेत काकू? गेले असणार पोलीस स्टेशनमध्ये. तुम्हाला सांगून नाही गेलं का? अरे सांगून गेले असते तुम्ही अडवलं नसतं का तेव्हा? जाऊ दिलं असतं त्याला. हो, आता फोन करतो तो उचलत सुद्धा नाही. तिथे जाऊन आणखी काही तमाशा केला नाही म्हणजे मिळावं. पण त्या गोष्टी तर आपल्याला कळत नाही. तिथे पुढे पुढे करायची कशाला म्हणतोय मी? पोलिसांना सवय असते अशा लोकांची. दिवसाला कित्येक लोक भेटून जातात, त्यांचा इगो हट नाही होणार. तू काय पोलीस आहेस?
काय काय कसं बोलतोय बघ. त्याला काय माहित? नाही नाही त्याला तसं नाही म्हणायचंय. तुम्हाला बरं वाटावं म्हणून अरे काय माझी समजूत काढण्यासाठी म्हणून काही काही बोलशील का रे? काही बडबडतोयस? तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणालो. अरे काय बरं वाटावं? हे असं बोलून बरं वाटणार आहे मला? विचारतोय भेटला का तो? कसा आहे युवराज? मजेत मजेत होतो एकदम. तुम्हाला माहितीये झोपायला गादी मिळाली त्याला आणि त्याच्या सेलमध्ये की नाही एसी लावलाय आणि 5 स्टार मधून त्याला जेवण येतंय. मजेत आहे तो. माझ्या प्रश्नाचं नीट उत्तर देणार आहेस का तू पद्मिनी? पोलीस कस्टडीत आहे तो. कसा असणार? कस्टडीमध्ये बेदम मारलंय त्याला. मार. मारलंय? हो मारलंय. आणि इतकं मारलंय की धड उभं राहता येत नाहीये, धड बोलता येत नाहीये त्याला. वाईट अवस्था केली आहे माझ्या मुलाची पोलिसांनी? गुंडांनी. सेल मधल्या गुंडांनी त्याला मारले असं सांगितलंय मला. पण मला कळलंय हे त्या ऑफिसर जेजेचं काम आहे. तिच्याशिवाय हे दुसरं कोणी करूच शकत नाही. आणि या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात. अरे काल त्या ऑफिसरची ज्या उद्धटपणे बोललीस ना तू, त्याचे परिणाम आहे याच्याकडे. हो का? हो हो. इथे काय घडलं असेल ना ते इथे तू न सांगता मी तुला सांगू शकतो. ते ऑफिसर सुद्धा तुला बोलली असणार, काहीतरी सुनावलं असेल तुला, बडबडी असणार. काय तिच्याशी असं उद्धटपणे बोलून काय काय मिळवलं तू? कशासाठी बोललीस तू? पहिलंच काय झालं? स्वतःच्या मनासारखं वागून काय मिळवलंस तू? काय मिळवलंस? अशाने एवढं सुटणार आहे का? पोलीस तरी त्याच्या कलाने का घेते? अशाने तो आणखी अडकणार. अडकू देत, अजून अडकू देत तू तिकडे. पद्मिनी, ते खरं बोलतेय मी. हे सवय ना तुम्हाला. माझा मुलगा तिथे अडकलेला सवय ना. तो तिकडे अडकला की शांत व्हाल ना तुम्ही. मग होऊ दे तुमच्या मनासारखं. व्हा एकदा ते शांत. आणि माझा युवराज त्याचा तिकडे शांत होईल. पण जरा हे असं झालं ना, सांगून ठेवते